एक टूर काढायचा होता त्यांनी सांगितलं. आणि आपल्या या मतदारसंघाचे जे योग कार्यकर्ते म्हणजे राजेंद्र भाऊ साबळे शहर संघटक त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आज शिर्डी दर्शन होणार आहे. काल आम्ही ग्रुपवरती टाकलं होतं आणि काही महिलांना सांगितलं की आपल्या आपल्या बाजूच्या महिलांना सांगा शिर्डीला जायचं. काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जवळजवळ 20-25 नावं आले. आणि प्रत्येकाचा प्रश्न की बाबा कशासाठी जायचं काय जायचं. आता दर्शन म्हणल्यावर दुसरा प्रश्न नाही, बरोबर का. एवढाच गेल्याशिवाय देव दिसत नाही. त्या हिशोबानं मी नाव लिहिलेले सर्वांचे, काही चिंता करायचं काम नाही. आणि आपल्याला शिर्डीला जायचं आहे यासाठी आता आपल्याला माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश भाऊ शिंदे तथा विद्यमान सरपंच ही माहिती देणार आहे. आपण ऐकायचं आणि जसं इथं आल्या ज्या पद्धतीने आपण गाडीत बसणार आहे त्याच पद्धतीने तिथं उतरल्यावर दर्शन करायचं. त्यानंतर जे काही भोजन असं पुढचा जो कार्यक्रम होईल आणि त्यानंतर परत आपल्या आपल्या गाड्यात बसायचं आणि आपण घराकडे यायचं. इथं काय कोणी म्हणतं मला इकडे जायचं तिकडे जायचं तसं करायचं. म्हणजे एखादं कोणी चुकून उकून राहिलं तर उद्या खापार गावच्या सरपंच कोणा नेलं तर सरपंचांनी कोणी होते ते संदीप शिंदे होते, कोणी होते ते संजय भालेर होते. नाव डॅमेज करू नका, म्हणजे चांगल्या कामासाठी चाललो. आता या ठिकाणी सगळ्या महिलांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना शिर्डी दर्शन घडणार आहे. सगळ्यांना जाण्यापूर्वी सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्या सूचना अगोदर सगळे जे सोबत येणार आहे खूप असणार आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याची काळजी घ्या, आपली पण काळजी घ्या. आणि हा जो टूर ठेवलेला आहे हा देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. आणि कॅमेरामॅन बनून गेलो मी.